आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। माजी जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई जैन यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न। नागोठणे रोशन पदकी। नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 11 वाजता नागोठणे विभागातील लाडके नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई जैन यांच्या शुभ हस्ते तसेच नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच सुप्रिया संजय महाडिक व उपसरपंच अखलाकभाई पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉक्टर मिलिंद बाबूराव धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले। या विकास कामामध्ये मराठा आळी कुंभार आळी येथील स्मशानभूमी शेडचे भूमिपूजन सकाळी ठीक 11 वाजता संपन्न झाले, तर उर्दू हायस्कूल फिल्टर ऑरो प्लांटचे लोकार्पण सकाळी ठीक 11:30 वाजता संपन्न झाले। या भूमिपूजन कार्यक्रम सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई जैन यांच्यासह नागोठणे गावचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉक्टर मिलिंद बाबूराव धात्रक, ग्रामपंचायत सदस्य संतोष नागोठाणेकर, ज्ञानेश्वर साळुंके, सचिन ठोंबरे, सदस्य अमृता महाडिक, भाविका गिजे, विनीता पाटील, ज्योती राऊत, शिवसेना उभाटा शाखा प्रमुख धनंजय जगताप, शहर संपर्क प्रमुख नागोठाणे, अनिल महाडिक, सुनील लाड, माजी उपसरपंच मोहन नागोठाणेकर, मजिदभाई लंबाते, आनंद लाड, बाळू रटाटे, संतोष घाग, नामदेव चितळकर, अनिल नागोठाणेकर, महेंद्र नागोठाणेकर, दीपक वाडेकर, भाऊ आमडोसकर, अल्विन नागते, संतोष जोशी, भरत गिजे, समीर रटाटे, शैलेश नागोठाणेकर, रुपेश नागोठाणेकर, स्वप्नील भोसले, दीपक खांडेकर, सुधीर वाडेकर आदी KMG विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचप्रमाणे उर्दू हायस्कूल फिल्टर ऑरो प्लांटचे लोकार्पण सोहळ्यासमयी किशोर शेठ जैन यांच्यासह ग्रामपंचायतीचे उपसरपंच अखलाकभाई पानसरे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉक्टर मिलिंद धात्रक, समीर भिकण, कासिफ पानसरे, नबील पानसरे, आयाज सय्यद, एजाज मोहने, सोनी चौगले, गुड्डू पानसरे, यास्मिन चौगले आदी मान्यवर, ग्रामस्थ, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज बरेच दिवस हा विषय झाला होता की कुंभाराळी आणि मातीची शेड ही आपल्या नवीन होणाऱ्या रस्त्याच्या ह्याच्यात केलेली आहे। त्याच्यासाठी पाठपुरावा करून आम्ही किशोरभाईंना भेटलो आणि किशोरभाईंच्या माध्यमातून आणि आपले ग्रामस्थांच्या मराठाळी कुंभाराळीच्या माध्यमातून आपण भाईंना भेटून भाईने हा काम आज पूर्णत्वास नेलेला आणि आज त्याचा भूमिपूजन समारंभ त्यांच्या हस्ते होत आहे। खरोखर आनंदाची बाब आहे। आज त्यांनी हे कामाचा भूमिपूजन समारंभ केलेला आहे आणि त्यात उपस्थित राहिले त्याबद्दल मी आमच्या कुंभाराळी मराठाळी ग्रामस्थांचे त्यांचे आभार मानतो। उपस्थित सर्व माजी सरपंच धात्रक, विद्यमान सदस्य ज्ञानेश्वर साळुंके, उपस्थित सर्व आमचे मराठाळीचे अध्यक्ष सुनीलजी लाड, त्यानंतर माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, आमच्या आळीतील ज्येष्ठ सगळे सुरेशजी गायकवाड, सन नागोठणेकर आणि उपस्थित जैन जगतात, त्यानंतर आमचे अनिल नागोठणेकर, आनंदी, त्यानंतर बाळू रटाटे आणि नागोठणेकर सर्वांचे मी आभार मानतो। जर कोणाचे आभार झाले असतील मानायचे तर चुकून आले तर त्यांचा मी श्रद्धेसुमन आभार मानतो। आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या कार्यक्रमात उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, त्यानंतर आमचे माजी सचिव श्री सुधीर वाडेकर यांचे सुद्धा मी आभार मानून आपण उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचा आभार मानून आजचा कार्यक्रम हा इथे संपला असे मी देशमंत्री जाहीर। मराठाळीतील स्मशानभूमीच्या भूमिपूजनाच्या प्रसंगाच्या निमित्ताने उपस्थित डॉक्टर मिलिंद धात्रक, ग्रामपंचायतीचे आमचे सर्व मेंबर, आपल्या विभागातील KMGच्या मराठाळी, गवळाळी आणि कुंभाराळीतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेले महिन्यापूर्वी एक ठिकाणी मी मराठाळीमध्ये आणि मी आलेलो असताना मला सगळ्यांनी सांगितलं की मराठाळीतलं एक स्मशानभूमीचं काम सांगताना त्यांनी असं सांगितलं आळीतली सगळी कामं आटपलेली आहेत, पण स्मशानभूमीचं काम एक नॅशनल हायवेच्या मुळे पुन्हा करायला लागेल अशी आवश्यकता आहे। तात्काळ मी जिल्हा परिषदच्या शेष फंडातनं नागोठण्यासाठी 7 लाख रुपये
ते करायचं ठरलं नव्हतं, पण स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी मंजूर केलेले होते. नाक्यावरच्या स्मशानभूमीवर करण्याचा तो निर्णय होता, प्लॅन होता. परंतु जेव्हा ही आवश्यकता बघितली तर मी जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की हे काम ट्रान्सफर करून आपल्याला मराठवाड्यात करायचं, तिथली आवश्यकता खूप जास्ती आहे. ताबडतोब निर्णय झाला तो, आणि ग्रामपंचायत, आमचे सगळे मेंबर यांच्या पाठपुराव्यामुळे आज याचं भूमिपूजन होत आहे. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.